डिअर स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे भाग आहे तो आपला दुसरा टॉपिक आपण पाहणार आहोत, प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन्स. आता प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन्स या चॅप्टरचा अर्थ आहे प्लांट्स म्हणजे वनस्पती, स्ट्रक्चर अँड फंक्शन्स म्हणजे त्यांची रचना आणि कार्य आपण पाहणार आहोत. आपण ह्याच्यापूर्वी इयत्ता 6वीमध्ये पाहिलेलं आहे. ॲक्च्युली वी हॅव लर्न्ड द पार्ट ऑफ प्लांट्स इन अ 6th स्टँडर्ड. whenever you are come out from your house, then you will get or you can see the various types of trees, lot of trees, but each tree is different from others. Various types of trees, that means that trees have the varies. Each tree is different from other, but even though they are different, we can identify this tree is the tree of mango, this tree of neem. Why and how we can identify these trees? What is the main reason? If you think you have the answers of that. जर आपण घराच्या बाहेर पडलो तर आपल्याला अनेक प्रकारचे वृक्ष दिसतात, अनेक प्रकारचे. तर ते वृक्ष जे असतात ते वृक्ष वेगवेगळे असतात, प्रत्येक वृक्ष वेगळा असतो. तर आपण ओळखतो त्या वृक्षांना, त्या झाडांना. हे झाड नेमकं कशाचं आहे, कोणतं आहे, हे आंब्याचं झाड आहे का, हे नीमचं झाड आहे का, हे गुलाबाचं झाड आहे का, हे आपण कशावरून ओळखतो? हे आपल्याला माहिती आहे. कशावरून ओळखतो बरं आपण? तर असा विचार करा की तुम्ही हे या झाडांना आपण कशावरून ओळखतो? 1 मिनिट विचार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, तुम्ही स्वतः सांगाल की आपण वी कॅन आयडेंटिफाय these trees ऑन लिव्स, पानांच्यावरून, ऑन फ्लॉवर्स, फुलांच्यावरून, ऑन फ्रूट्स, फळांच्यावरून आपण सहज ओळखू शकतो. वी कॅन इझिली आयडेंटिफाय विच टाईप ऑफ दिस ट्री अर विच इज द ट्री. कोणतं झाड आहे ते आपण सहज ओळखू शकतो. बिकॉज ऑफ लीफ, फ्लॉवर्स, स्टेम्स, फ्रूट्स, या सगळ्या गोष्टींच्या आधारे आपण झाडांना सहज ओळखू शकतो हे नेमकं झाड कशाचं आहे. परंतु या झाडाची निर्मिती जी आहे ती निर्मिती झाल्यानंतर ते जे झाडाचे अवयव असतात त्या अवयवांचा आपण यामध्ये डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्ही 6वीला जे शिकलेला आहात की झाडांचे अवयव ते कोणते आहेत. तर आता बघा, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. हा जो अवयव आहे, हा अवयव कोणता आहे बघा. हे काय, रूट्स आहेत. हा फ्लॉवर आहे, फूल. हे फ्रूट म्हणजे फळ. स्टेम म्हणजे खोड. लीफ पाने. नोड्स पेरे म्हणतो आपण त्याला, 6वीला शिकलेले आहेत. तर असे हे झाडाचे अनेक भाग आपण इयत्ता 6वीमध्ये शिकलेले आहोत. तर आपण त्याची थोडीशी उजळणी करू आणि मग त्याच्यानंतर आपण पुढं जाऊ. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की हे जे आपण म्हणतोय पेरे,
रूट्स यांची काहीतरी व्याख्या किंवा त्याची कार्य तुम्हाला माहीत असतील ना? कोण सांगू शकते का? विचार करा. प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे. प्रत्येकाचं. या पेरे म्हणजे काय? बरं, आपण एक आपण गोष्टींचा थोडक्यात आढावा घेऊ आणि पुढे जाऊ. पहिल्यांदा रूट्स बघा. रूट्स म्हणजे मुळे. आपण काय सांगू शकतो मुळांच्या बाबतीत? द पार्ट ऑफ अ प्लांट्स विच आर गो into the or go towards the soil, that is called roots. जे जमिनीकडे वाढत जातात, जमिनीकडे जातात, त्यांना आपण वाढत जातात त्यांना आपण मुळे म्हणणार. त्याच्यानंतर येतो स्टेम. स्टेम म्हणजे काय? खोड. आता खोड म्हणजे जमिनीच्या वरचा भाग. द पार्ट ऑफ अ प्लांट विच ग्रो अबाव द सॉइल. आता बघा, मगाशी मी सांगितलं रूट काय आहे? द पार्ट ऑफ अ प्लांट विच इज ग्रो इन टू द सॉइल, दॅट मीन्स रूट्स. जे जमिनीमध्ये वाढतात त्यांना मुळे म्हणतात. जे जमिनीच्या वर वाढतात, द पार्ट ऑफ अ प्लांट विच ग्रो अबाव द सॉइल, that is called stem. त्याच्यानंतर नोड. नोड म्हणजे काय बघा? नोड म्हणजे पेरे आपण म्हणतो. नोड. आता नोड मीन्स अ पार्ट ऑफ अ स्टेम. एक खोडाचा एक भाग असतो. वेअर द लीव्स कम आउट. वेअर द लीव्स कम आउट or the branches come out, that is called a node. नोड म्हणजे काय बघा? पेरे कशाला म्हणायचं? इट इज अ पार्ट ऑफ अ स्टेम. पार्ट ऑफ अ स्टेम म्हणजे तो खोडाचा भाग असतो. आणि तिथं काय होत असतं? वेअर द लीव्स कम आउट. लीव्स कम आउट म्हणजे जिथे पाने फुटतात. आता बघा, यामध्ये दाखवायचं झालं तर इथं पानं फुटलेले आहेत. हा आहे का इथं? तर ही जी पाने फुटलेली असतात, इथं जिथं पानं फुटलेली असतात तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल नोड. तर जिथं पानं फुटलेले असतात किंवा जिथं फांद्या फुटलेल्या असतात त्यांना नोड असे म्हणतात. इंटरनोड. इंटरनोड म्हणजे बघा, द पार्ट बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड इंटरनोड. दोन पेऱ्यांच्या मधला भाग म्हणजे त्याला इंटरनोड म्हणजे थोडक्यात ते कांडे असते. ऊस आपण बघितला असाल तर ऊसाची कांडी बघितली आपण. त्या ऊसाच्या कांडीच्या वर पण नोड असतो, खाली पण नोड असतो. तर इंटरनोड म्हणजे काय? कांडे. द पार्ट बिटवीन टू नोड इज कॉल्ड इंटरनोड. इथं तुम्हाला इंटरनोड दिसत असेल, दिसायला बघा डाव्या बाजूला आपल्या स्क्रीनवर. बड म्हणजे बघा, तो खोडाचा अग्रभाग असतो. खोडाचा अग्रभाग असतो, खोडाचा वरचा भाग, त्याला बड असे म्हणतात. मराठीमध्ये त्याला मुकुल शब्द वापरतात. द टीप ऑफ स्टेम. द टीप ऑफ अ स्टेम वेअर द लीव्स कम आउट इज कॉल्ड बड. द टीप ऑफ अ स्टेम वेअर लीव्स कम आउट इज अ बड. हे असे आपण काही भाग आपण 6वीला अभ्यासले होतो, त्याचा आपण आत्ता रिव्हिजन केले आहोत. आता आपण आपल्या इयत्ता 7वीचा पार्ट अभ्यासणार आहोत. तर तिकडं 7वीच्या आपला चॅप्टर अभ्यासत असताना थोडीशी 6वीची रिव्हिजन मी मुद्दाम केली, कारण तुम्हाला थोडे ते गोष्टी माहीत असणं गरजेचे आहेत. आता आपलं टॉपिकचं नाव आहे प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन, म्हणजे वनस्पती आणि त्याचे रचना आणि कार्य.
वनस्पतीची जी रचना आहे आणि त्या रचनेमध्ये त्या वनस्पतीचे वेगवेगळे भाग आहेत, त्या सर्व भागांचा आपण इथं डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. वनस्पतीची निर्मिती ही अशी होत असते, आपण बघितलेली आहे की आपण आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे डाळी वगैरे, आपण कडधान्य, आपण मोडी घालतो, मोड येईल, मोडीसाठी आपण एका ओल्या कापडामध्ये ठेवतो आणि त्याच्यानंतर मोड येते. मग मोड येते म्हणजे त्याच्यातून एक काहीतरी पार्ट बाहेर येतो, पांढरा शुभ्र असा. ती जी मोड आलेली धान्य असतात त्याला आपण म्हणतो स्प्राउटेड पल्सेस. हे स्प्राउटेड पल्सेस आहेत. बघा, ही मोड आलेली जी कडधान्य आहेत, म्हणजे ते मूग असेल किंवा मटकी असेल, यांच्यापासून आपण काय काय बनवतो, तर मस्तपैकी मिसळ बनवतो किंवा उसळ बनवतो. तर बरेच वेळेला डॉक्टर पण सांगतात आपल्याला की तुम्ही नेहमी यू शुड ईट द स्प्राउटेड पल्सेस. तुम्ही ते स्प्राउटेड पल्सेस खाल्लं पाहिजे. व्हाय द वी शुड ईट और sprouted pulses should be the part of our meal? Because these sprouted pulses are very nutritious. जर स्प्राउटेड पल्सेस असतात, जे मोड आलेली कडधान्य असतात, ते खूप पोषक असतात. In the sprouted pulses we can get more proteins, vitamins and minerals also. Vitamins B1, B2 to B12, these all vitamins we can get from the sprouted pulses. And we can also sprouted pulses are the very rich of proteins. त्या स्प्राउटेड पल्सेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात, विच हेल्प अस टू हील द बॉडी. आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रोटीन्स आवश्यक असतात. तर त्यासाठी म्हणून ह्या स्प्राउटेड पल्सेसचा आपल्याला उपयोग होतो. इफ सपोज यू हॅव द वुंड्स, जखम असेल तुम्हाला, और एनी सर्जिकल ऑपरेशन्स यू हॅव डन, तुमच्याकडून एखादं सर्जिकल ऑपरेशन झालं असेल, और एनिथिंग डॅमेज्ड युअर बॉडी पार्ट ड्यू टू सम रिझन्स, देन डॉक्टर रेकमेंडेड टू यू टू ईट द स्प्राउटेड पल्सेस. तुम्हाला जर समजा जखम झाली असेल किंवा आणि काहीतरी डॅमेज झाला असेल तुमचा एखादा बॉडीचा पार्ट, तर डॉक्टर काय सांगतात, तर तुम्ही काय करायचं आहे, तर स्प्राउटेड पल्सेस खा, कारण त्यामध्ये प्रोटीन जास्त असतात. आणि प्रोटीन्स हेल्प टू यू टू हिलिंग द बॉडी. तुमच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रोटीन्सचा उपयोग होत असतो. तर हे जे उदाहरण आहे आपल्या डोळ्यासमोर, की जे मोड आलेले धान्य दिसतात, आपल्या कडधान्य दिसतात, त्यातून जे मोड आले म्हणजे काय आहे, तर त्यातून एक पांढरा भाग बाहेर आलेला असतो. हा पांढरा भाग, तर त्याला आपण आपल्या भाषेमध्ये काय म्हणणार आहोत बघा, तर रॅडिकल. रॅडिकल म्हणजे काय आहे, तर तो हा रॅडिकल आहे. रॅडिकल म्हणजे तो मुळासारखा भाग आहे. रॅडिकल, इट विल बी कन्वर्टेड इनटू रूट्स. The part of a plant that grow towards the soil is called radicle. The part of a plant that grow towards the soil, जो जमिनीकडे वाढत जातो त्याला आपण काय म्हणणार, तर म्हणणार आहोत की रॅडिकल. इथं रॅडिकल आहे, रॅडिकल इथून बाहेर येतं, हे रॅडिकल हे. आणि इट कन्वर्ट इन टू द रूट्स.
आता बघा, रॅडिकल आणि रूट सहज लक्षात ठेवण्यासारखं आहे. टू अंडरस्टँड रॅडिकल फॉर रूट हे लक्षात ठेवा. रॅडिकल म्हणजे काय आहे, इट कन्वर्ट इन टू रूट. तो जमिनीकडं वाढत जाणारा जो भाग आहे वनस्पतीचा त्याला आपण रॅडिकल म्हणणार. द पार्ट ऑफ अ प्लांट दॅट ग्रो टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड रॅडिकल. जमिनीकडं वाढत जाणारा किंवा आपण म्हणतो की मातीमध्ये वाढत जाणारा जो भाग आहे बीमधून, तर त्याला आपण रॅडिकल म्हणतो. प्लुमुल अनदर पार्ट, द प्लुमुल. प्लुमुल मीन्स द पार्ट ऑफ अ प्लांट दॅट ग्रो अबाव द सॉइल, दॅट इज कॉल्ड प्लुमुल. प्लुमुल म्हणजे बघा, जो जमिनीच्या वर वाढतो हा भाग, हा प्लुमुल आहे. हे प्लुमुल आहे, जमिनीच्या वर वाढणारा भाग. तर जमिनीच्या वर जो वाढतो त्या भागाला आपण काय म्हणतो, प्लुमुल असे म्हणतो. अँड रॅडिकल इट इज कन्वर्टेड इन टू द रूट्स. मीन्स रॅडिकल बिकम आफ्टर सम डेज रॅडिकल बिकम द रूट. काही दिवसानंतर हा जो रॅडिकल आहे तो रॅडिकल काय होतो, तर हा रूट होतो. आता आपल्याला अभ्यास, आपण वनस्पतीचा अभ्यास करत असताना, आपण प्लांट्सचा अभ्यास करत असताना या चॅप्टरमध्ये प्रत्येक या प्लांटचा पार्ट जो आहे तो पार्ट आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. आणि आता आपण पहिला पार्ट आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे रूट. आता इथं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं हे आहे, हे काय आहे बघा, हा भाग रॅडिकलचा आहे, आणि हा भाग प्लुमुलचा आहे. हा रॅडिकल आणि हा प्लुमुल. जमिनीचा जो खाली भाग वाढत जातो बीमधून त्याला रॅडिकल म्हणतात, आणि जमिनीच्या वर जो भाग वाढत जातो त्याला प्लुमुल असे म्हणतात. आता मला वाटतं की तुमच्याकडनं कन्सेप्ट क्लिअर झाले असेल. रॅडिकल म्हणजे काय, टू अंडरस्टँड रॅडिकल फॉर रूट लक्षात ठेवा. आणि जमिनीवर जो भाग वाढतो तो आहे प्लुमुल. तर आता पुढं आपण पाहणार आहोत तो आपल्या प्लांट्सचा सगळ्यात महत्त्वाचा पहिला पार्ट, तो म्हणजे रूट. आपल्या पुस्तकामध्ये ही आकृती पाहायला मिळेल. पान नंबर 10 ही आकृती आहे आणि याचा आपण अभ्यास करत आहोत. आता बघा, रूट म्हणजे आपल्याला माहिती आहे मूळ. आणि आपण इयत्ता 6वीमध्ये मुळांची कार्य पाहिलेली होती. मुळाचं नेमकं कार्य काय असतं. जरी समजा आपल्याला मुळाचं कार्य समजत नसलं तरी सहज एक प्रयोग आपण आत्तापर्यंत केला असाल की एखादं झाड तुम्ही उपडत असाल, जमिनीतून झाड एखादं उपडत असाल, तर तुम्हाला सहज झाड उपडता येतं का हो? येतं नाही. काय येत नाही? कारण जमिनीमध्ये त्या झाडाची मुळे असतात, हे आपल्याला माहिती आहे. ती मुळे नेमकी काय करतात की ज्यामुळे आपल्याला सहज झाड उपडता येतच नाही. ती मुळे जमिनीला अशी घट्ट पकडून ठेवलेली असतात. बघा, वादळ आलं आपलं झाड पडत नाही, झाड हालतं घर पडत नाही. त्याचं कारण काय आहे, ती मुळे त्या झाडाला पडू देत नाहीत. तर मूळ म्हणजे काय आणि त्याचे फंक्शन्स काय आहेत आपण अभ्यास करणार आहोत. रूट्स मीन्स द पार्ट ऑफ अ प्लांट दॅट ग्रो बिलो द सॉइल and which support to the plant is called a root. बघा, रॅडिकल म्हणजे काय आहे, रॅडिकल अँड रूट इक्वल आहे, फक्त यात ॲड काय होणार आहे बघा. रॅडिकल मीन्स नथिंग बट द पार्ट ऑफ अ प्लांट दॅट ग्रो बिलो द सॉइल, दॅट्स इनफ फॉर द रॅडिकल. बट if you are going to telling the definition of a root, then just you should add which support to the plant is called a root. बघा,
रॅडिकल म्हणजे फक्त जमिनीमध्ये वाढत जाणारा भाग वनस्पतीचा, जमिनीकडे वाढत जाणारा भाग. मुळे सुद्धा जमिनीकडे वाढत जातात, परंतु इट सपोर्ट टू द प्लांट्स, वनस्पतींना आधार देतात. मग आता आपल्या रूट्सची व्याख्या काय होते बघा. द पार्ट ऑफ अ प्लांट दॅट ग्रो बिलो द सॉइल, वनस्पतीचा असा भाग जो जमिनीमध्ये वाढतो. अँड विच सपोर्ट टू द प्लांट, आणि जो त्या वनस्पतीला आधार देतो त्याला रूट असे म्हणतात. हे रूट्स आहेत. आता आपल्या समोर जे आकृती आपल्याला पाहायला मिळते आहे ते आहे रूट. आता बघा, हे रूट आहे. रूट आपण बघितलं, आपण मुळाची आकृती आपण बघितली, त्याची आपण थोडी कार्य पाहू आणि मग त्याच्यानंतर आपण पुढं जाणार आहोत. आता बघा, पहिलं कार्य आहे त्याचं, इट गिव्ह सपोर्ट टू द प्लांट. तर काय करतं ते रूट्स, काय करतात, इट गिव्ह सपोर्ट टू द प्लांट. म्हणजे काय बघा, प्लांटला ते सपोर्ट करतात. सपोर्ट करतात म्हणजे आधार देतात. आता कार्य पाहत आहोत, फंक्शन पाहत आहोत रूट्सचे. तर पहिलं फंक्शन आहे आपलं रूटचं, ते म्हणजे इट सपोर्ट टू द प्लांट. तर काय करतं ते प्लांटला सपोर्ट करतं. आणि दुसरं फंक्शन काय आहे बघा, आधार देतं, प्लांटला आधार देतं. हे त्याचं पहिलं कार्य आहे. आता दुसरं काय आहे, काय सगळ्यात महत्त्वाचं, जे आपल्याला जसं जगण्यासाठी हवेची, अन्नाची आणि पाण्याची आवश्यकता असते, तसं वनस्पतीला सुद्धा जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. मग दुसरं कार्य आहे त्या रूट्सचं, इट ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल. तर हे काय करतं, मूळ काय करतं बघा, तर जमिनीमधून पाणी आणि मिनरल्स हे ॲब्सॉर्ब करतं. ॲब्सॉर्ब करतं म्हणजे काय करतं, शोषून घेतं. जमिनीमध्ये आत खोलवर जाऊन रूट्स आर पेनिट्रेट in the soil and absorb water and minerals and it provide to the stems. तर ते जमिनीतून पाणी आणि मिनरल्स शोषून घेतात आणि ते खोडाकडे पाठवतात. हे त्यांचं कार्य आहे. आता त्याची एकूण 3 कार्य झाली. पहिलं कार्य असं झालं, इट सपोर्ट टू द प्लांट, झाडांना आधार देतात. दुसरं, इट ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल फ्रॉम द सॉइल, ते जमिनीतून पाणी आणि मिनरल्स शोषून घेतात. आणि तिसरं, दिस ॲब्सॉर्बड वॉटर अँड मिनरल्स प्रोव्हाइड टू द स्टेम, ते शोषलेले पाणी आणि मिनरल्स हे खोडाला पुरवतात. आणि शेवटचं सगळ्यात महत्त्वाचं एक कार्य असतं त्याचं, इट होल्ड टू सॉइल. इट होल्ड टू सॉइल, ते मातीला घट्ट पकडून राहतात. आणि त्यामुळं काय होतं, इट हेल्प टू द प्रिव्हेंट सॉइल इरोजन. जी मातीची धूप होत असते, जमिनीची जी धूप होते, ती जमिनीची धूप होण्यापासून ते रोखतात. हे त्याचं चौथं महत्त्वाचं कार्य आहे. इट होल्ड टू सॉइल अँड इट हेल्प टू प्रिव्हेंट सॉइल इरोजन. हे त्याचं मुळाचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे. अनेक आता आपण जी 4 कार्य पाहिलो, ती 4 कार्य बघा. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कार्य काय, सगळीच महत्त्वाची कार्य आहेत, सॉरी. त्यातलं पहिलं कार्य मी रिपीट करतोय, द फंक्शन्स ऑफ अ रूट. द फर्स्ट फंक्शन इज इट गिव्ह सपोर्ट टू प्लांट.
ते वनस्पतींना आधार देतात. दुसरं, इट ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉईल. तर ते जमिनीमधून पाणी आणि मिनरल्स शोषून घेतात. तिसरं, ॲब्सॉर्बड वॉटर अँड मिनरल्स इट इज प्रोव्हाइड टू द स्टेम. आणि ते शोषलेलं त्या खोडाकडे पुरवतात. आणि चौथं, इट होल्ड टू सॉईल. ते काय करतात तर जमिनीला घट्ट पकडून राहतात. आणि इट हेल्प टू द प्रिव्हेन्शन ऑफ सॉईल इरोजन. ते आपल्या जमिनीची धूप होण्यापासून रोखतात, मदत करतात. ही त्याची कार्य आहेत. आता आपण त्या मुळाचे जे आपण आकृती पाहिलेली आहे त्या मुळाचं कार्य आपण पाहिलं, रूट्सचे फंक्शन्स आपण बघितले. आता त्याचं स्ट्रक्चर, रचना बघतोय. त्या रचनेचा अभ्यास करताना आपल्याला एक लक्षात येतं की इथं एक मुख्य मूळ आहे बघा, आहे का? तर याला आपण काय म्हणणार, प्रायमरी रूट. हा प्रायमरी रूट आहे. हा प्रायमरी रूट आहे. हा आलेला प्रायमरी रूट आहे. हा सगळा मुख्य मूळ आहे ते. द मेन पार्ट ऑफ अ रूट इज कॉल्ड प्रायमरी. मुख्य भाग, द मेन पार्ट ऑफ अ रूट इज कॉल्ड प्रायमरी रूट. हा जमिनीमध्ये खोलवर जात असतो. आता सेकंडरी रूट. सेकंडरी रूट्स म्हणजे बघा, तुमच्या लक्षात येईल. सेकंडरी रूट्स हे सेकंडरी रूट्स आहेत. हे सेकंडरी रूट्स आहेत. सेकंडरी रूट्स हा भाग, हे सेकंडरी रूट्स आहे. सेकंडरी रूट्स म्हणजे काय बघा, जर आपण आकृतीमध्ये पाहिलं काळजीपूर्वक तर आपल्या सहज लक्षात येतं की सेकंडरी रूट्स हे कुणाला, तर प्रायमरी रूट पासूनच बनलेले आहेत. प्रायमरी रूट मधूनच ते वाढलेले आहेत. द सेकंडरी रूट्स स्प्रेडिंग अराउंड द प्रायमरी रूट्स. सेकंडरी रूट्स म्हणजे काय, इट इज अ स्प्रेडिंग अराउंड द प्रायमरी रूट्स. म्हणजे प्रायमरी रूट जे मुख्य मूळ आहे त्या मुळाच्या भोवती जी वाढलेली मुळं असतात त्याला आपण म्हणणार की सेकंडरी रूट. आणि यांचं कार्य खूप महत्त्वाचं कार्य असतं. ते इट सपोर्ट टू प्लांट अँड प्रिव्हेंट सॉईल इरोजन. आणि यांच्यामुळंच आपल्याला सॉईल इरोजन होत नाही त्यांचं. आणि हे आधार वनस्पतीला देण्याचं कार्य या सेकंडरी रूट्स करत असतात. सेकंडरी रूट्सचं कार्य काय असतं लक्षात आलं तर ते जमिनीत त्या मुख्य मूळ जो प्रायमरी रूट आहे, प्रायमरी रूटच्या भोवतीने वाढतात. आणि त्यामुळं ते त्या वनस्पतीला आधार देतात. पुढे रूट टीप. रूट टीप म्हणजे सगळ्यात खालचा भाग बघा, हा रूट टीप आहे. रूट टीप. टीप म्हणजे काय माहिती आहे, आपला टोक, मुळाचं टोक आहे ते. इट इज अ ग्रोईंग पार्ट. इट इज अ ग्रोईंग पार्ट ऑफ अ रूट इज कॉल्ड अ रूट टीप. म्हणजे मुळाचा वाढणारा जो भाग असतो त्याला रूट टीप असे म्हणतात, जो खोलवर वाढत जातो. फॉर द सर्चिंग वॉटर अँड मिनरल्स. रूट टीप मीन्स ग्रोईंग पार्ट ऑफ अ रूट इज कॉल्ड अ रूट टीप. मुळाचा वाढत जाणारा भाग. आणि त्याच्या पुढंच खाली
हा रूट कॅप असतो बघा, रूट कॅप तुम्हाला दिसत असेल इथं, हा रूट कॅप आहे. कॅप म्हणजे आपल्याला माहिती आहे टोपी घालतो ना आपण, आपल्या डोक्याला टोपी कशासाठी घालतो, तर आपल्या डोक्याच्या संरक्षणासाठी. इथं पण रूट कॅप आहे, म्हणजेच हा सुद्धा याचं पण कार्य काय आहे, तर त्या रूट टिपचं हे संरक्षण करतं. इट इज अ कॅप लाईक स्ट्रक्चर. ह्याची रचना एक टोपीसारखी असते. विच इज प्रोटेक्ट ऑफ रूट टिप. जे काय करतं, तर रूट टिपचं प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण करतं, हे त्याचं कार्य आहे. व्हेनेवर रूट्स आर पेनिट्रेट इन अ डीप सॉइल, दॅट टाइम द रूट कॅप प्रोटेक्ट ऑफ रूट टिप्स. व्हेनेवर जेव्हा पण रूट्स आर पेनिट्रेटेड इन डीप सॉइल, खोलवर असे रुजत जातात, दॅट टाइम रूट कॅप्स प्रोटेक्ट ऑफ रूट टिप्स. तेव्हा ते रूट कॅप हे त्या रूट टिप्सचे म्हणजेच त्या मुळाचे संरक्षण करतात. तर अशा पद्धतीनं आपण आपला आजचा टॉपिक इथं मधला हा पहिला पार्ट जो आहे प्लांटचा रूट, हे आपण पाहिलेला आहे. यात तुम्हाला मला आशा आहे की तुम्हाला हे समजलं असेल, आणि यात काही शंका असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर किंवा व्हॉट्सअपवर टाकू शकता किंवा मला पर्सनली कॉल करून विचारू शकता. माझी आशा आहे की तुम्हाला हे समजलं असेल, आणि मी ज्या काही व्याख्या सांगितल्या त्या व्याख्या तुम्ही वारंवार ऐकाव्यात, लक्षात ठेवाव्यात आणि एकदा लिहून काढाव्यात. तर ओके डिअर स्टुडंट्स, बाय, सी यू टुमारो.